नागपूर पोलिसांना चोरीच्या एका प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. बजाजनगर पोलिसांनी बांधकामाधीन हॉटेल साईटवरून चोरीला गेलेले ॲल्युमिनियम पाईप आणि इतर साहित्य चोरी प्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल, वाहन आणि मोबाईल फोनसह 3 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे. हे प्रकरण लक्ष्मीनगर येथील अशोका हॉटेलच्या नव्या शाखेच्या बांधकामाशी संबंधित आहे. 19 मे रोजी हॉटेलच्या बांधकाम स्थळावरून सुमारे 29,000 रुपये किमतीचे 40 ॲल्युमिनियम पाईप चोरीला गेले होते. याबाबत तक्रार प्राप्त होताच बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे 7 संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओम येडे, शेख इम्रान शेख करीम, रिंकू रघुवंशी, निहाल म्हैसकर, पवन जाटव, चंदन कालीमाती आणि सोहन उर्फ बबलू साहू यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल, वाहन आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलीस आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसंच इतर चोरीच्या घटनांमधील संभाव्य सहभागाची चौकशी करत आहेत. त्या कन्स्ट्रक्शन साईडवर ॲल्युमिनियम पाईप आणि इतर साहित्य काही युवकांनी चोरी केले म्हणून आम्हाला प्राथमिक माहिती भेटली. तर त्या ठिकाणी जाऊन तिथे CCTV कॅमेऱ्यावर फुटेज चेक केले असता तिथे आरोपी दिसत होते. त्याच्यात आम्ही 7 आरोपींना घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल पूर्ण रिकवर केला आहे. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल जसे ॲटो रिक्षा, बाकी सगळ्या अवजार वगैरे हे सगळं, दुचाकी हे सगळं आम्ही रिकवर केलं. त्याच्यात 3,15,000चा मुद्देमाल रिकवर झालेला आहे.